नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या झोन 3 मध्ये गुन्हेगारांविरोधातील कारवाईला मोठा वेग आला आहे। जुलै महिन्यापर्यंत तब्बल 28 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून बॉन्डचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे। नागपूर शहरातील झोन 3 पोलिसांनी गुन्हेगारांविरोधातील धडक कारवाईचा आढावा जाहीर केला आहे। जुलै महिन्यापर्यंत झोन 3 अंतर्गत एकूण 28 सराईत आरोपींना तडीपार करण्यात आले आहेत। बॉन्डचे उल्लंघन करणाऱ्या 36 आरोपींना कारागृहात पाठवण्यात आले असून इतर आरोपींकडून सुमारे 10 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे। याशिवाय आतापर्यंत एकूण 152 जणांविरुद्ध ब्रीच ऑफ बॉन्डची कारवाई करण्यात आली असून ही संख्या नागपूर पोलीस आयुक्तालयातील सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। बॉडी ऑफेन्स आणि प्रॉपर्टी ऑफेन्स करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवून कारवाई केली जात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहेत। झोन 3 मध्ये आतापर्यंत 4 मोक्का कारवाया करण्यात आल्या असून आणखी 3 मोक्का प्रस्ताव प्रक्रियेत आहेत। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आणि गुन्हेगारींवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याकरिता ही मोहीम यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितलेत। याच्यामध्ये आपण झोन 3च्या हद्दीमध्ये आतापर्यंत जवळजवळ 28 आरोपींना आपण तडीपार करण्यात आलेला आहे। या जुलैपर्यंत जवळपास ब्रीच ऑफ बॉन्डची जी कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यांनी बॉन्डचे उल्लंघन केलेलं आहे, असे जवळजवळ 36 आरोपींना आपण जेलपास करण्यात आलेला आहे आणि इतर आरोपींकडून जवळपास आपण 10 लाखाचा फाईन वसूल करण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी एकूण जवळपास 152 लोकांवरती ब्रीच ऑफ बॉन्डची आपण कारवाई करण्यात आलेली आहे, जे की सर्वाधिक कारवाई या पोलीस आयुक्तालयामध्ये आपण या झोन 3 अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि अशीच कारवाई आपण पुढेही चालू ठेवू। त्यामुळे कोणत्याही गुन्हेगाराला यातून सुटलं जाणार नाही। महत्त्वाचे जे बॉडी ऑफेंडर आहेत, प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत, त्यांच्यावर वेळोवेळी आमचे सर्व PI लक्ष देऊन कारवाई करत आहोत। याच्यामध्ये अद्याप पाहावे तर आपण जवळपास 4 मकोकाच्या कारवाईवर आपण केलेल्या आहेत। तसेच अजून आमचे 3 मकोका कारवाई सुद्धा या ठिकाणी प्रस्तावित आहेत। निश्चितच आम्ही या ठिकाणी गुन्हेगारांवरती निश्चितच चांगल्या प्रकारे कारवाई करू, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था व क्राईम घडणार नाही, याच्या अनुषंगाने आम्ही खबरदारी घेतो। झोन 3 मधील ही कारवाई पोलीस आयुक्तालयातील सर्वाधिक असल्याचा दावा पोलिसांनी केला असून गुन्हेगारांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे।